2005 ची सुरुवात शनिवारने झाली असेल तर 2010 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? आपल्याला या प्रश्नामध्ये 1 जानेवारी 2005 चा वार शनिवार माहित आहे आणि विचारला आहे 1 जानेवारी 2010 चा वार। आता यामध्ये बघायचं की 2010 आणि 2005 याच्यामध्ये 5 वर्षाचं अंतर आहे। मग 5 वर्षाचं अंतर असताना दरम्यान लीप वर्ष किती आहे? मग आपल्याला माहिती आहे 2005 नंतर 2008 ला हे एक लीप वर्ष येणार। उरले काय 4 सामान्य वर्ष, म्हणजे एकूण वर्ष होते 5, त्यातलं एक लीप वर्ष आणि 4 सामान्य वर्ष। मग एका लीप वर्षामध्ये आठवडे पूर्ण होऊन तो वार 2 दिवस पुढे जातो आणि सामान्य वर्षामध्ये 1 दिवसाने तो वार पुढे जातो, म्हणजे 4 सामान्य वर्षाचे हे 4 दिवस, म्हणजे 2 आणि 4 किती झाले 6। आणि मग या शनिवारच्या पुढे 6 दिवस मोजायचे। शनिवारच्या पुढे 6 दिवस म्हणजे शनिवारच्या मागे 1 दिवस असतो, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की 1 जानेवारी 2010 ला येणार शुक्रवार हे आपलं उत्तर राहील या पद्धतीने। आता कॅलेंडरची पुनरावृत्ती होते, त्याचा उपयोग करून उत्तर काढूया। 2005 हे कोणतं वर्ष आहे? सामान्य वर्ष आहे। सामान्य वर्षाच्या आधी कोणतं वर्ष आहे? 2004। म्हणजे 2004 म्हणल्यावर 4 ने भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे। आणि कोणतंही सामान्य वर्ष असेल आणि सामान्य वर्षाच्या आधी लीप वर्ष जर असेल तर कॅलेंडरची पुनरावृत्ती 6 वर्षांनी होते, म्हणजे 2005 याच्यामध्ये जर 6 आपण प्लस केले तर त्या ठिकाणी होणार आहे 2011। 1 जानेवारी 2011 ला तो दशाचा वार करणार आहे, शनिवार राहणार आहे। पण महत्वाचं काय आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय 1 जानेवारी 2010 चा वार आहे, मग 2011 चा शनिवार आहे, मागे फक्त एकच दिवस जायचं, म्हणजे हे सामान्य वर्ष असल्यामुळे एकच दिवस मागे जायचं, म्हणजे शनिवारच्या 1 दिवस मागे म्हणजे काय शुक्रवार। अशा प्रकारे आपण उत्तर काढू शकतो। तिसरी पद्धत म्हणजे आपण असं करू शकतो की 1 जानेवारी 2005 चा वार माहित झाला त्याचा शोधत 2010 कडे सुद्धा जाऊ शकतो, म्हणजे 2006 ला वार काय येणार? 1 दिवस पुढे घ्यायचा, रविवार येणार। 2007 कडे जायचं, मग या ठिकाणी येणार सोमवार येणार। आता या ठिकाणी 2008 हे आहे लीप वर्ष। हे लीप वर्ष जरी असलं की यामध्ये 2 दिवस वाढवून घेता येणार नाहीत, कारण की आपण 29 फेब्रुवारी अंकी आपण क्रॉस करणारच नाही, म्हणजे या ठिकाणी येणार आहे मंगळवार। आता आपल्याला 2009 कडे जाण्यासाठी 29 फेब्रुवारी क्रॉस करावा लागेल या ठिकाणाहून, आणि म्हणून या ठिकाणी 2 दिवस घ्यायचे, म्हणजे या ठिकाणी येणार गुरुवार। 2010 ला आपल्याला मिळणार आहे 1 दिवस पुढे घेऊन शुक्रवार।